Hello, my dear students. Welcome to my channel Mathematical Runner. We have to grow mathematics to mathematics. ठीक आहे ना, आपण काय बघत होतो? We have to see the second chapter. What is it? Parallel lines. ठीक आहे ना, आपण काय बघत आहोत? सेकंड चॅप्टर बघत आहोत. Which one? Parallel lines. ठीक आहे, तो कॉन्सेप्ट आपला क्लिअर झालेला होता. मी तुम्हाला शिकवला आहे. तुम्ही लास्टली कॉन्सेप्ट बघितले असेल माझे. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की पॅरलल लाईन्स काय असते. त्यानंतर फंडामेंटल कॉन्सेप्ट व्हॉट इज इट? पेअर ऑफ द लिनियर अँगल्स, देन करस्पॉन्डिंग अँगल्स, देन इंटेरियर अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, देन एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, देन इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आपण सगळं बघितलंय. ठीक आहे ना. टुडे वी हॅव टू सी व्हॉट इज इट? टुडे वी हॅव टू सी द इंटेरियर अँगल थेरम. आज काय बघायचं आपल्याला? आज बघायचं आहे इंटेरियर अँगल थेरम. आता नेमकं इंटेरियर अँगल म्हणजे काय होते? तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन लाईन्सच्या मधात बघायचं, लाईन ए आणि लाईन एम आहे. ठीक आहे, त्याच्या मधामध्ये जो थर्ड लाईन आहे दॅट लाईन ए इज व्हॉट? लाईन ए ला आपण काय म्हणतोय? ट्रान्सव्हर्सल म्हणतो, बरोबर ना. दोन पॅरलल लाईन्सच्या मधामधून जी लाईन ट्रॅव्हल करत आहे त्याला आपण काय म्हणतोय? ट्रान्सव्हर्सल म्हणतोय. आपल्याकडे दोन लाईन्स कोणत्या पॅरलल? लाईन ए आणि एम एकामेकाला काय आहे? पॅरलल आहे. बाय फर्स्ट कंडिशन बिकॉज दिस बिलोंग्स टू द प्लेन सरफेस. हा जो प्लेन सरफेस आहे व्हाईट बोर्ड त्यामध्ये बिलोंग करतात दोन्ही लाईन्स, बरोबर. सेकंड कंडिशन, त्या दोन लाईन्स एकामेकाला इंटरसेक्ट करत नाहीये, म्हणजे टच करत नाहीये. दॅट्स व्हाय वी से दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. कॉन्सेप्ट क्लिअर. आणि जी लाईन ए आहे जी आपण ड्रॉ केली आहे, लाईन ए इज व्हॉट? ट्रान्सव्हर्सल फॉर दोज लाईन. या दोन लाईनीसाठी आपण ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. टुडे वी हॅव टू सी व्हॉट इज इट? इंटेरियर अँगल थेरम, बरोबर. बट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो दॅट व्हॉट वी हॅव टू नो इंटेरियर अँगल म्हणजे काय होते. सिंपल. इंटेरियर अँगल म्हणजे काय होते की दोन लाईन्सच्या मधात जे अँगल ते बिलोंग करतील, बरोबर ना. बिलो दॅट लाईन ए आणि इन फ्रंट ऑफ द लाईन, म्हणजे लाईन एमच्या अबव आणि लाईन एच्या बिलो, म्हणजे लाईन एमच्या वरचे जे काही अँगल असेल, लाईन एच्या खालचे असेल, म्हणजे दोन लाईनच्या मधामध्ये जे काही अँगल्स असेल त्याला आपण काय म्हणतोय? इंटेरियर अँगल म्हणतो. सिंपल. इट मीन्स व्हॉट? दोन लाईन्सच्या मधामध्ये अँगल मिडल ऑफ दॅट बोथ द लाईन्स दॅट अँगल्स आर द इंटेरियर अँगल्स. सी सिंपल, क्लिअर. सी व्हॉट इज इट? इंटेरियर अँगल थेरम. आता आपल्याला इंटेरियर अँगल थेरम प्रूव्ह करायचं आहे की समजा या साईडला आपण ट्रान्सव्हर्सल घेतला आहे. आपण प्रॉपर्टीज बघितल्या आहे. प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये बघितलं असेल की इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड आपण बघितलंय ना. की समजा सेम साइडचे आपल्याला इंटेरियर अँगल घ्यायचे आहे. जस्ट लाईक व्हॉट? बघा, सेम साइड म्हणजे हा जो आपला ट्रान्सव्हर्सल आहे, हा ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल राईट साइडला जे अँगल्स आहे त्या दोघांचं ऍडिशन किती असलं पाहिजे? सप्लिमेंटरी. मीन्स व्हॉट? 180 डिग्री. फाईन. ठीक आहे, आपण स्टेटमेंट बघू. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द स्टेटमेंट ऑफ दॅट इंटेरियर अँगल थेरम. या स्टेटमेंट मधनं आपण प्रूव्ह करू की नेमकं, ओके ना, आपण प्रूव्ह करू की नेमकं इंटेरियर अँगल थेरम आपण प्रूव्ह कसं करू शकतो. ठीक आहे ना. सी व्हॉट इज इट? इफ टू पॅरलल लाईन्स, ठीक आहे ना, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड, ठीक आहे ना, दोन पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे ना. दोन आपल्याकडे काय आहे? पॅरलल लाईन्स आहे आणि त्या काय होते? आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. एका ट्रान्सव्हर्सल काय होत आहे? इंटरसेक्ट करत आहे. आता ट्रान्सव्हर्सल आहे जो दोन पॅरलल लाईन्स काय करत आहे? इंटरसेक्ट करत आहे. सिंपल कॉन्सेप्ट इज व्हॉट? इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, दिलेल्या दोन पॅरलल लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सल काय करतोय? इंटरसेक्ट करत आहे. तर इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. सिंपल. म्हणजे काय होईल? ऑन द आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या साइडचे जे काही अँगल्स आहेत त्यांचं ऍडिशन काय आलं पाहिजे? सप्लिमेंटरी. मीन्स व्हॉट? 180 डिग्री. मी तुम्हाला सांगितलं सप्लिमेंटरी म्हणजे काय होते की दोन अँगल्सचं ऍडिशन काय असलं पाहिजे? 180 डिग्री. म्हणजे 180 डिग्री जर काय असेल त्यांचं आन्सर असेल, when we adding the both the angles on the same side of that transversal, then we get the how much? 180 degree. It means what? Supplementary. सिंपल. समजलं असेल. ठीक आहे. आता प्रूफ बघू. प्रूफ खूपच इझी आहे. मी स्टेटमेंट इथे व्हिडिओ दाखवतो. तुम्ही स्टेटमेंट आपल्या नोटबुक मध्ये नोट करायचं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे. टेक्स्टबुकचं पेज नंबर 15 त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. स्टेटमेंट तुम्ही बघू शकता आणि लिहू शकता. ठीक आहे. पण तुम्हाला जर लिखून लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. सिंपल. ठीक आहे. नाउ वी सी द प्रूफ ऑफ दॅट थेरम. ओके. आता आपण प्रूफ बघूया थेरमचा. ठीक आहे. प्रूफ कसा काय असेल? आता प्रूफ म्हणजे काय होते की एखादी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. आपण स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट काय लिहिलं आपण? वी हॅव टू राईट द स्टेटमेंट. व्हॉट इज इट? की इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, देन द इंटेरियर अँगल ऑन द आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. ते आपलं काय होतं? स्टेटमेंट होतं. त्या स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे ना. त्या स्टेटमेंट मधनं आपल्याला गिवन लिहायचं आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय प्रूव्ह करायचं आहे ते लिहायचं आहे. आणि थर्ड थिंग त्या गोष्टींना आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिंपल. ठीक आहे. आधी आपण काय करू? ठीक आहे. आपण सोल्युशन मध्ये आधी आपण काय लिहायचं? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट व्हॉट इज इट? गिवन काय आपल्याकडे? ठीक आहे. गिवन काय आपल्याकडे बघू. गिवन काय आहे? गिवन काय आपल्याकडे बघायला की लाईन ए पॅरलल टू लाईन एम आहे. फर्स्ट
गिवन थिंग व्हॉट इज इट लाईन एल पॅरलल टू लाईन एम म्हणजे काय म्हणणार फर्स्ट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम सिंपल बघा ही जी दोन लाईन्स आहेत जे आपण स्ट्रेट दोन लाईन्स काढले आपण काय म्हणतो याला आपण पॅरलल म्हणतो ठीक आहे ना कन्फ्युज नाही व्हायचं या सिम्बॉलिक फॉर्मॅट मध्ये आपण दोन लाईन्सला काय दाखवतोय दोन स्ट्रेट लाईन जर जवळ जवळ असल्याला आपण काय म्हणतोय पॅरलल म्हणतो कन्फ्युज नाही व्हायचं फॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम सिंपल म्हणजे काय होतं आपल्याला गिवन काय आहे की दोन लाईन ज्या गिवन आपल्याला फर्स्ट लाईन एल आणि लाईन एम काय आहे एकमेकाला पॅरलल आहे दॅट फर्स्ट थिंग सेकंड थिंग आपल्याकडे काय आहे की and line L is transversal बरोबर ना ठीक आहे ना तुम्ही डायग्राम मध्ये बघा की जो लाईन एन आहे आपल्याकडे तो काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे जो दिलेला दोन पॅरलल्स काय करत आहे इंटरसेक्ट करत आहे सिंपल मीन्स व्हॉट दॅट लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल अँड दॅट लाईन एल पॅरलल लाईन एल सिंपल ठीक आहे देन आपल्याला काय करायचं आहे आपल्याला प्रूफ चेक करायचं आपण लिहू बरोबर ना देन ट्रान्सफरच्या हिसाबाने आपण लिहू बाय ट्रान्सव्हर्सल ठीक आहे ना बाय ट्रान्सव्हर्सल काय काय होऊ शकते बाय ट्रान्सव्हर्सल अँगल ए बघा इथे आपण कोणते कोणते अँगल घेतले आहेत अँगल ए अँगल बी अँगल सी अँगल डी अँगल ई सिंपल वाय डिफिकल्ट दॅट अँगल्स बिकॉज आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की दिलेल्या ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइड मध्ये जे काही अँगल्स आहेत त्यांचं ऍडिशन काय झालं पाहिजे सप्लिमेंटरी म्हणजे 180 ते आपलं काय आहे टार्गेट आहे प्रूव्ह करायचं आपल्याला ठीक आहे मीन्स हियर बाय ट्रान्सव्हर्सल बाय युजिंग ट्रान्सव्हर्सल हाऊ मेनी अँगल्स वी हॅव सी अँगल ए देन अँगल बी देन अँगल सी देन अँगल डी देन अँगल ई ठीक आहे ना आपल्याकडे 5 अँगल्स आहेत कोणते अँगल ए अँगल बी अँगल सी अँगल डी आणि अँगल ई सिंपल ठीक आहे बाय युजिंग द ट्रान्सव्हर्सल ठीक आहे सिंपल कॉन्सेप्ट आहे समजून घ्यायचा आपण गिवन काय लिहिलंय लाईन ए इज पॅरलल लाईन एम डायग्राम मध्ये सुद्धा डायग्राम ड्रॉ करायची देन अँड लाईन ए इज ट्रान्सव्हर्सल आपण एक लाईन ए घेतली आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे आपण गिवन लिहितोय गिवन म्हणजे काय असते ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहिणे म्हणजे गिवन असते कन्फ्युज नाही व्हायचं दिलेल्या गोष्टी ज्या काय असेल त्यांना लिहिणे म्हणजे गिवन असते सिंपल देन बाय ट्रान्सव्हर्सल बाय युजिंग दॅट ट्रान्सव्हर्सल आपण काय लिहू शकतोय अँगल्स आपण रिप्रेझेंट करू शकतो बरोबर ना देन बाय ट्रान्सव्हर्सल अँगल ए अँगल बी अँगल सी अँगल डी अँड अँगल ई बिलोंग टू दॅट दोज द लाईन ए अँड लाईन एम सिंपल हू पॅरलल टू ईच अदर सिंपल नाउ वी हॅव टू सी द प्रूफ आता आपण प्रूफ बघू की आपल्याला टू प्रूफ काय करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल सी टू प्रूफ आपल्याला प्रूफ काय करायचं आहे वी हॅव टू प्रूव्ह दॅट आपल्याला काय प्रूफ करायचं आहे की दिलेल्या सेम साइडचे जे काही अँगल्स आहेत बघा या साइडला कोणते आहे सेम साइडला ट्रान्सव्हर्सलच्या या ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला राइट साइडला कोणते आहे ए बी आहे म्हणजे प्रूफ काय करायचं आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू हाऊ मच 180 डिग्री म्हणजे काय प्रूफ करायचं आहे की दिलेल्या ट्रान्सव्हर्सच्या सेम साइड मध्ये जे काही अँगल्स असेल त्यांचं ऍडिशन काय असलं पाहिजे सप्लिमेंटरी मीन्स व्हॉट अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू हाऊ मच सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री सिंपल हे सेकंड काय आपल्याला करायचं नेक्स्ट साइडला लेफ्ट हँड साइडला काय आहे डी आणि सी म्हणजे काय अँगल सी प्लस अँगल डी इक्वल्स टू 180 डिग्री ठीक आहे आपल्याकडे दोन टार्गेट आहे आपल्याला दोन टार्गेट प्रूव्ह करायचे फर्स्ट काय आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 डिग्री सेकंड इज व्हॉट अँगल सी प्लस अँगल डी इक्वल्स टू 180 डिग्री सिंपल आता आपण प्रूव्ह करू ठीक आहे देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट थिंग ठीक आहे आपण माइंडमध्ये फिक्स करून टाका एवढी वस्तू एवढे काही लिहिलं आहे सगळ्या आपल्याला नोटबुक मध्ये नोट करत चला सिंपल हे लिहिल्यानंतर मी खोडत आहोत ठीक आहे ना त्यामुळे तुम्ही लिहित चला 1 बाय 1 म्हणजे तुम्हाला मागचं लक्षात राहील ठीक आहे हे सी दवर गिवन तुम्हाला समजलं असेल गिवन काय होतं आपल्याकडे दिलेले जे काही लाईन्स आहेत दोन पॅरलल आहे म्हणजे गिवन झालं देन वी ड्रॉ अ लाईन इन व्हॉट इज इट ट्रान्सव्हर्सल या ट्रान्सव्हर्सल आपल्याकडे काय मिळते 5 अँगल्स मिळतात बाय युजिंग द ट्रान्सव्हर्सल विच वन अँगल ए अँगल बी अँगल सी अँगल डी अँगल सिंपल आणि त्यानंतर आपण प्रूफ काय करायचं आहे की ट्रान्सव्हर्सच्या ज्या दोन साइड आहेत लेफ्ट साइड आणि राइट साइड त्याचे इंटिरियर अँगल्स आहेत बिकॉज वी नो द इंटिरियर अँगल्स सिंपल इंटिरियर अँगल्स मध्ये जे सेम साइडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या त्यांच्या ऍडिशन काय असते पाहिजे सप्लिमेंटरी मीन्स व्हॉट अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स 180 देन अँगल सी प्लस अँगल डी इक्वल्स 180 त्यावेळेला काय करायचं आहे प्रूफ करायचं ठीक आहे आता आपण प्रूफ बघू सिंपल इतका आपण नोट करू शकतो ठीक आहे देन सी द प्रूफ ठीक आहे वी हॅव टू सी द प्रूफ आता प्रूफ काय असेल आपण फर्स्ट प्रूफ करू वी हॅव टू सी द फर्स्ट प्रूफ ठीक आहे ना नाउ प्रूफ सी द प्रूफ आता प्रूफ मध्ये काय काय असेल सिंपल थिंग आहे तुम्हाला जर गिवन समजलं असेल आणि स्टेटमेंट जर समजलं असेल तर प्रूफ खूपच इझी आहे प्रूफ मध्ये फक्त तुम्हाला काही गोष्टी समजायला हवा आपल्या बुक मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये गिवन आहे काय इनडायरेक्टली देऊन आहे काय डायरेक्टली देणं आहे इनडायरेक्टली म्हणजे काय असते की आपण इकडून तिकडून घुमत फिरत त्या थेरमवर यायचं सिंपल पण डायरेक्टली काय असते की आपण जे काही प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत जे आपण प्रॉपर्टीज शिकलो आपण लास्टली 5 प्रॉपर्टीज त्याच्यानंतर पुन्हा 5 प्रॉपर्टीज घेतल्या त्याचा युज करून आपल्याला थेरम प्रूफ करणे म्हणजे डायरेक्ट होतो डायरेक्ट मेथड यू हॅव टू सी द सिंपल मेथड आपण टेक्स्टबुकची मेथड यूज करू ज्यामध्ये
तुम्हाला कॉन्सेप्च्युअली थेरम समजून येईल. ठीक आहे, तुम्हाला गिवन समजलं असेल, प्रूफ काय करायचं ते पण समजलं असेल. आता आपण त्या गोष्टीचं प्रूफ बघू. ठीक आहे, व्हॉट इज इट? आपल्याकडे 3 कंडिशन्स आहेत. वी हॅव 3 कंडिशन्स. ओके ना, वी हॅव 3 कंडिशन्स for proving first angle A plus angle B equals to 180. ठीक आहे ना, आपल्याला जर प्रूफ करायचं आहे फर्स्ट टाइम व्हॉट इज इट, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 डिग्री जर प्रूफ करायचं असेल, जे की सेम साइडला आहे बघा, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 जर प्रूफ करायचं असेल तर आपल्याला किती कंडिशन आहे? 3 कंडिशन आहे. आता विचारावं बघू. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन आपल्याला कोणती आहे? फर्स्ट कंडिशन काय आहे? एकतर अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 असेल. सिंपल, आपण 3 कंडिशन घेतोय, बिलॉंग टू दॅट कंडिशन. सिंपल. ते सेकंड कंडिशन मध्ये आपल्याकडे की अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. सिंपल, दॅट सेकंड कंडिशन. थर्ड कोणती आपल्याकडे? थर्ड इज फॉर अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 डिग्री, जे की आपल्याला काय करायचे आहे? प्रूफ करायचे. सिंपल. आता आपण कंडिशन वाईज बघू की फर्स्ट कंडिशन आपल्याला कोणती आहे की अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. ते दिलेले दोन्ही अँगल जे आहे, जे इंटर अँगल आहे सेम साइडला, दोघांचं ऍडिशन काय आहे? लेस दॅन 180, म्हणजे 180 पेक्षा लहान आहे. असं पॉसिबल आहे का? पॉसिबल नाही आहे. का बरं? बिकॉज आपल्याला माहिती आहे समजा 2 लाईन जर पॅरलल जर असेल तर दोघांच्या ज्या इंटर अँगल्स आहे सेम साइडला, त्याचे ऍडिशन काय होते? सप्लिमेंटरी म्हणजे 180 होते. आणि ते इक्वल असतात, लहान किंवा मोठं नाही राहत. बरोबर ना? सिंपल. म्हणजे आपण इथे काय घेऊ? फॉर फर्स्ट कंडिशन बुक पण नोट करा. ठीक आहे, बुक पण नोट करायचं. आपण 1 बाय 1 कंडिशन बघायची. ठीक आहे, मी इथे कुठे लिहितोय कॉर्नरला, त्यामुळे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन काय आपल्याकडे? फर्स्ट आहे अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180. ठीक आहे, सेकंड आहे आपल्याकडे अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. आणि थर्ड आहे आपल्याकडे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 डिग्री. सिंपल. ठीक आहे, आपण 1 बाय 1 बघू. फॉर कंडिशन फर्स्ट. ठीक आहे, आपण फर्स्ट कंडिशन बघू. इथे लिहायचं तुम्ही फॉर कंडिशन 1 मी लिहून देतोय. ठीक आहे, प्रूफ करताना फॉर कंडिशन 1 आपल्याला जे फर्स्ट कंडिशन आहे कोणती की अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180, ते खरं होऊ शकते की नाही, की असं पॉसिबल आहे की त्याला प्रूफ करायचं आहे. असं पॉसिबल नसेल तर आपण सेकंड प्रूफ करू. सेकंड नसेल तर आपण थर्ड मग इझिली सांगू शकतो. जर दोन्ही पॉसिबल म्हणजे थर्ड पॉसिबल होईल ना, ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. सिंपल. ते सी व्हॉट इज इट की ते इफ द अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 जर असेल, असं असेल तर आपण काय लिहू? वी हॅव टू राईट दॅट द लाईन एल is not parallel to line A. Parallel to line A. ठीक आहे ना? जर समजा दोन्ही अँगल जे आहे सेम साइडला, दोघांचं ऍडिशन समजा लेस दॅन 180 येत असेल तर आपण काय म्हणू की जे लाईन ए आहे ती लाईन एम ला काय नसेल? पॅरलल नसेल. नॉट पॅरलल म्हणजे काय? पॅरलल नसेल. बरोबर ना? जर समजा दोघांचं ऍडिशन लेस दॅन 180 येत आहे, हे जे ऍडिशन आहे लेस दॅन 180 म्हणजे इथे अँगल काहीतरी वेगळा असेल. ओके ना? लेस दॅन 180 म्हणजे 180 पेक्षा लहान, 100, 90, 80, 70. बरोबर ना? ते अँगल जर आपण घेतले तर ही जी लाईन आहे एल ती कशी तरी इकडे होऊन जाईल. बरोबर ना? या लाईन एलचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे रोटेशन मध्ये अशी होऊन जाईल. आणि अशी होणे म्हणजे लाईनला आपण टीडी करणे म्हणजे लाईन एमला ती इंटरसेक्ट करणार. आणि इंटरसेक्ट झाले म्हणजे ते पॅरलल असणार का? नाही, इज नॉट पॅरलल. सिंपल. दॅट्स व्हाय वी राईट दॅट व्हॉट इज इट. आपण काय लिहायचं? देअरफॉर दिस इज नॉट पॉसिबल. This is not possible. It means what? This is not possible. Then what we say that this is not possible. Therefore, because it is. What is it? Because it is given that काय given आपल्याकडे line L is parallel to line A. सिंपल आहे. समजलं असेल की आपण फर्स्ट प्रूफिंग साठी काय घेतलं होतं? आपल्याकडे 3 कंडिशन होत्या. फर्स्ट कोणती आहे? अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180. सेकंड काय? अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180. थर्ड काय? अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180. ठीक आहे, आपण फर्स्ट कंडिशन प्रूफ करतोय. समजा अँगल ए प्लस अँगल बी जर असेल, आपण फर्स्ट प्रूफ करतोय व्हेरी फर्स्ट. ठीक आहे, समजा अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 असेल, याचा अर्थ काय होते की समजा दोन्ही अँगलचं मेजरमेंट समजा 180 पेक्षा लहान असेल तर लाईन्स कशा होतील? या लाईन अशा होतील. ही जी लाईन ए आहे ती अशी जातील, लाईन ए पण अशी जाणार. मग हे कुठेतरी समोर इंटरसेक्ट करतील एकमेकांना. दिसतं इथे कुठेतरी एकमेकाला काय करत आहे? इंटरसेक्ट करत आहे. आणि ते पॉसिबल नाही म्हणून काय लिहिलंय की लाईन ए इज नॉट पॅरलल. समजा असं काय असेल की दोन अँगलचं मेजरमेंट 180 पेक्षा लहान जर असेल देन लाईन ए इज नॉट पॅरलल टू लाईन ए, म्हणजे काय होते? दिस इज नॉट पॉसिबल. असं पॉसिबल नाही आहे म्हणून आपण काय लिहितोय? इट इज गिवन दॅट. असं का बरं पॉसिबल नाही आहे? कारण आपण गिवन मध्ये लिहिलं होतं. मी गिवन बघा, गिवन मध्ये काय
सांगितलं होतं की लाईन एल पॅरल टू लाईन एम. आपल्याकडे लाईन एल आणि एम काय पॅरल आहे ते गिवन आहे. समजा आपण जर नॉट पॅरल जर म्हटलं तर ते गिवन अजम्पशन रॉंग होऊन जाईल ना. म्हणजे काय आहे असं काही आपल्याला पॉसिबल करता येणार नाही. म्हणजे फर्स्ट कंडिशन रॉंग आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपण सेकंड घेऊ. ठीक आहे ना. फर्स्ट तुम्हाला समजले असेल, नोटबुक मध्ये नोट करा. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा. सिंपल. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन. आपण सेकंड बघू. सेकंड काय आपल्याकडे फॉर सेकंड कंडिशन. ठीक आहे ना. आता आपण सेकंड कंडिशन बघू. ठीक आहे, आपण सेकंड करू. सेकंड कंडिशन काय आहे की अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180. इथे काय येणार ग्रेटर दॅन 180. ठीक आहे, यामध्ये पण बघा की समजा अँगल ए प्लस अँगल बी जर ग्रेटर दॅन 180 असेल म्हणजे काय होणार 200 250 अप टू 300. बरोबर ना. समजा अँगल बी आणि अँगल बी चं ऍडिशन, अँगल बी आणि अँगल बी चं ऍडिशन 180 पेक्षा जर जास्त असेल आपण काय म्हणू त्यामध्ये पण लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करू शकतात. जवळ येतात ना अँगल्स. ठीक आहे, लाईन्स जवळ येतात म्हणजे एकमेकाला इंटरसेक्ट करू शकतात. म्हणजे काय होईल नॉट पॅरलल. आणि ते पॉसिबल आहे का नाही बाय युजिंग द गिवन. आपल्या गिवन मध्ये काय आहे दोन लाईन्स काय पॅरलल आहे आणि हे काय सांगते आपल्याला की पॅरलल नाही आहे. त्यामुळे हे पण अजून काय होणार रॉंग होणार. त्यामध्ये काय सिंपल जस्ट लिहायचं. काय लिहायचं असं मी आधी लिहून दिलं होतं तेच लिहायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इथे लिहून देतो. व्हॉट इज इट की व्हॉट इज इट द लाईन then line L is not parallel to line M. Okay, this is not possible. This is not possible because what is it? Because what? Because it is given that what is it? कि line A is parallel to line M. ठीक आहे, आपल्याला जे गिवन होतं ते गिवन नुसार आपण असं काय म्हणू शकत नाही. सिंपल आहे. फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन सेमच आहे. कारण समजा दोघांचं ऍडिशन लेस असेल किंवा ग्रेटर असेल तर आपण काय म्हणू शकतो की दिलेल्या लाईन्स काय नाही आहे पॅरलल नाही आहे. बरोबर ना. लाईन एल इज सॉरी इथे नॉट आहे. इथे नॉट येतं. ठीक आहे, इथे नॉट आहे. इज नॉट पॅरलल. ठीक आहे, इज नॉट पॅरलल म्हणजे एकमेकाला पॅरलल नाही. म्हणजे काय होणार की त्या दोन कंडिशन ज्या आहेत फर्स्ट आणि सेकंड नॉट पॉसिबल. दोन्ही कंडिशन पॉसिबल नाही आपल्याकडे. मग थर्ड कंडिशन कोणती होत आहे आपल्याकडे अँगल ए प्लस अँगल बी. म्हणजे काय होणार शेवटी काय द्यायचं की फ्रॉम कंडिशन 1 and 2 we say that आपण काय म्हणू शकतो की समजा अशी पण कंडिशन पॉसिबल नाही की अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 पण पॉसिबल नाही. देन अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 पण पॉसिबल नाही. तर आपण काय म्हणू शकतो की सिंपल से दॅट अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180. जर दोन्ही जर पॉसिबल नाही म्हणजे शेवटी कोणती पॉसिबल होईल थर्ड वे पॉसिबल होईल. तर काय द्यायचं फ्रॉम कंडिशन 1 and कंडिशन 2 we say that कंडिशन 1 आणि कंडिशन 2 वर आपण असं सांगू शकतोय की therefore अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 डिग्री. व्हेरी सिंपल. हियर इज अ प्रूफ ऑफ द सेकंड. फर्स्ट. ठीक आहे, आपण इथे आपला फर्स्ट प्रूफ होत आहे की आपण जे टू प्रूफ मध्ये फर्स्ट घेतलं होतं की अँगल ए प्लस अँगल बी इक्वल्स 180 ते प्रूफ होत आहे. सिंपल. नेक्स्ट आपल्याकडे अँगल जे आहे therefore सिमिलरली अँगल सी प्लस अँगल डी इक्वल्स टू 180 जे आपलं सेकंड प्रूफ होतं. ठीक आहे ना. तुम्हाला एक प्रूफ करायचं आहे. मी फर्स्ट मला करून दिलं, सेकंड तुम्ही करू शकता. सेकंड मध्ये काय करायचं सिंपल करायचं. याच कंडिशन घ्यायच्या की अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180. हे सेकंड काय आहे अँगल सी प्लस अँगल डी ग्रेटर दॅन 180. ठीक आहे ना. थर्ड घ्यायचं अँगल सी प्लस अँगल डी 180 इक्वल टू 180. त्याला आपण अशा प्रकारे प्रूफ करायचं. सेम फंडा घ्यायचा आणि त्यानंतर याला पण प्रूफ करून टाकायचं. ठीक आहे. फर्स्ट प्रूफ तुम्हाला दिलं, सेकंड तुम्ही करायचं सिंपल. त्यानंतर आपण सेकंड करस्पॉन्डिंग अँगल थेरम तो नेक्स्ट आपण बघू. तोपर्यंत सगळ्या गोष्टी इझिली समजून घ्या. समजलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नसेल समजलं मला ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तुम्हाला एक प्रूफ करून दिला आहे, सेकंड तुम्ही प्रूफ करायचं आणि 1 by 1 लिहित चला. मी काय करतोय की आपला जो बोर्ड लहान असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टी लिहिल्यानंतर त्याला खोडत आलो. पण याचा अर्थ असा नाही की ते मागचं लिहायचं मागचं लिहायचं. आधी तुम्ही स्टेटमेंट लिहा, नंतर तुम्ही गिवन लिहा, टू प्रूव्ह लिहा. बघा मी काय सांगतो स्टेटमेंट लिहा आधी, गिवन लिहा, टू प्रूव्ह लिहा, नंतर प्रूफ मधला फर्स्ट लिहायचं इथे वी हॅव टू 3 कंडिशन. 3 कंडिशन अशा लिहायचे जे मी लिहून दिले आहे. त्यानंतर फॉर कंडिशन 1 फर्स्ट कंडिशन लिहा, सेकंड कंडिशन लिहा. दोन्ही कंडिशन जे प्रूफ करायचं प्रूफ शेवटी लिहायचं. सेकंड तुम्ही करा, फर्स्ट मी मला करून दिला. ठीक आहे. होप सो अंडरस्टँड. सो क्लियर आहे. ओके. देन वी विल मीट अर्लियर as our next session, next class. Okay. So take care all of you and keep studying, keep smile. Okay. So thank you.